शहरभर त्यांनी जी काय पूर्ण होर्डिंग लावलेत, एक तर काल परवाकडे ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते आणि जी काय मी जिकडे राहतो तिकडे बीकेसीत ते आले होते, अशी काय आणि संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आणि होर्डिंग्सनी जणू काही त्यांनी या मिंदे गटात प्रवेश केला की काय अशा पद्धतीने ते होते। ही सगळी बरबटगिरी चाललेली आहे, जाहिरातबाजी। त्या जाहिरातीचे पैसे स्वतःला उपाधी द्यायची, स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि जाहिराती करायच्या। जाहिरातीचा करोडो रुपये पैसा हा शेतकऱ्याला का नाही देत तुम्ही? आता सुद्धा तुम्ही होर्डिंग पाहिली तर स्वतःची पाठ थोपट आहेत। त्यांचेच प्रदेशाध्यक्ष त्यांची स्तुती करतायत, कोण त्यांचे मंत्री स्तुती करतायत, कोण त्यांचा आमदार स्तुती करतोय। शेतकरी का नाही त्यांची स्तुती करत आहे? पण उद्धवजी, शेतकरी संकटात असताना राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नाद लागलाय आणि निवडणुकीच्या काळात शेतकरी कर्जमुक्ती त्यांना नाद या बाबतीत जी काही घोषणा केली ती सहज केलेली घोषणा होती। तो जो काय नाद हा शब्द आहे ना, हा तो त्यांच्याबद्दलचा खरा असेल, कारण नाद कशाला म्हणतात हे त्यांना जास्त माहिती आहे। शेतकरी आज आत्महत्या करतोय आणि तो कर्जमुक्त करा हा नाद असेल तर मग या मंत्र्यांना त्यांचं मानसिक स्थिती तपासून घ्यायला पाहिजे। आणि असे सगळे जर का मानसिक स्थिती बिघडलेली लोक कारभार काय करणार? म्हणजे त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर ते त्याच्यात त्यांना राजकारण दिसतं। कर्जमुक्ती मागितली तर त्याच्यात त्यांना नाद लागला असं म्हणतं। यांचे नाद अनेक आहेत, एकेकांचे नाद येत आहेत, कोणाचे डान्स बार बाहेर येत आहेत, कोणाचे काय बाहेर येतात, ते सगळे नादिष्ट अशी लोक आहेत। निवडणुकीत आश्वासनं ही देण्यासाठीच असतात तशी दिली गेली। साहेब, देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की तुम्ही जी कर्जमाफी केली होती तर नवल काय केलं? आम्ही पण त्यापूर्वी 20,000 कोटीचा ते सोडून द्या ना, त्यांनी केली होती ना, आत्ता करा ना, आत्ता करा ना। मी काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही यांनी शेतकरी वाचणार आहे का? आत्ता शेतकरी कर्जमुक्ती मागतोय, आत्ता शेतकरी 50,000 रुपये हेक्टरी मागतोय, ते द्या ना तुम्ही। म्हणजे देशात काय केलं तर नेहरूनी केलं आणि राज्यात काय केलं तर उद्धव ठाकरेंनी केलं। मग तुम्ही काही करताय की नाही? का तुम्ही आता जाऊ दे, शब्द वापरता येत नाही मला। दिवाळी 10 दिवसावर आहे, तुम्ही काय अल्टिमेटम देताय? कारण मी सांगितलेलं आहे की ह्या पॅकेजची आता पूर्ण अंमलबजावणी कशी होते त्याच्यावरती शिवसेना पूर्ण राज्यभर एक दक्षता पथक नेमेल। पूर्ण गावागावामध्ये हे पथक असेल। दिवाळीपूर्वी आता त्यांनी जी काय मनरेगातून ही कशी काय माफी पैसे देणार उचलून तशी तरतूद आहे का? कारण मनरेगा ही साधारणतः रोजगार हमी योजनेचं ते एक नामांतरित रूप आहे। ती मोलमजुरी करणाऱ्यासाठी रोजगार हमी योजना, आता ती त्यातनं 3.5 लाख रुपये मुख्यमंत्री कसे देणार? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही 3.5 लाख रुपये पर हेक्टरी मदत मनरेगातून करणार असाल तर त्यातले किमान 1 लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका। मंगळवारी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आपलं तो एक भेटू ना, सोबत राष्ट्रपती असतात। ठीक आहे। मग